नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात. आता वाजलेले आहेत 7:30 होत आहेत. तर मी इथे भांडी वगैरे साफसफाई करून येत आहे, म्हणजे पुसपास वगैरे करते. हा डेलीचंच रुटीन आहे माझं. तर मुलांचं सकाळी 6 वाजता मी उठत असते किंवा 5:45ला, कधी कधी 5:30लाही उठते. पण 5:45ला उठलं की 5:45पर्यंत सगळं अगदी बरोबर होतं. तर अशा पद्धतीने रोज उठून मी आणि मुलांचं सगळं झाल्यावर ते स्कूल कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी सगळं असे पुसपास वगैरे करून घेते. रोज सगळे धूळ वगैरे जमलेली असते ती सगळी साफसफाई करून घेते, भांडे वगैरे पुसून घेते. त्याच्यानंतर फ्रीजला सुद्धा पुसून घेत आहे मी. इथे कॉलिन वगैरे टाकायचं आणि त्याच्याने पुसायचं. अगदी छान आणि चमचमीत निघतं. रोज अशी स्वच्छता केली ना, घर अगदी स्वच्छ राहतं. अगदी धूळ वगैरे खूप येते आमच्या इकडे, तर म्हणून मला रोज सकाळी हे रुटीन करावंच लागतं. झाडझूड करायच्या आधी मी सगळं त्यांचं आवरलं गेलं, सगळे गेले स्कूलमध्ये, तर मी हे सगळं करून घेते. अशा पद्धतीने पुसपास वगैरे केली म्हणजे अगदी थोडंसं आपल्याला घर चांगलं आणि व्यवस्थित स्वच्छ दिसतं. जसं आपण रोज टापटीप आंघोळ वगैरे करतो, थोडंसं रेडी वगैरे होतो, त्याच पद्धतीने घराचंसुद्धा असतं. व्यवस्थित घराला स्वच्छता वगैरे ठेवली, थोडासा कपडा वगैरे फिरवला, धूळ वगैरे जमलेली असते त्याच्यावर कपडा जरी मारला ना अशा पद्धतीने, तरीसुद्धा अगदी स्वच्छ दिसतं. आणि नीटनेटकं म्हणजे व्यवस्थित भांडे इकडे तिकडे झाले असेल तर ते व्यवस्थित ठेवणे आणि स्वच्छता करणे. आणि धूळ वगैरे नसते म्हणजे आपल्याला कीटाणू वगैरे नसतात. तर अशा पद्धतीने स्वच्छता, मच्छर वगैरे बसतात. तर अशा पद्धतीने मी साफसफाई करून घेते. आणि म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. तर म्हणून मग जुनी मान्यताच आहे त्याप्रमाणे. तर आपला हात नेहमी सगळ्या घरात फिरला पाहिजे, म्हणजे लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते. तर अशा पद्धतीने स्वच्छता वगैरे करून घेते. मग जाळं वगैरे दिसले तर तेही मी काढत असते. तर हे बघा, कपडे वगैरे धुवून झालेली आहेत, कपडे धुतली. आता हे पाणी वगैरे बादल्या भरून ठेवते, बकेट सगळ्या भरून ठेवावं लागतात. या पद्धतीने प्रथम वगैरे स्वच्छ घेतलं. बघ, दुसरा काही प्रॉब्लेम नाही, पाणीचा थोडासा प्रॉब्लेम आहे, पण काय नाही, ते येऊन जातं ॲडजस्ट. असं पाणी वगैरे भरून ठेवते. आता सगळं भरून घेते मी. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात. तशी तर आधी झालेलीच आहे. सकाळी 6 वाजता 5:45ला किंवा मग 5:30पर्यंत, 5:45पर्यंत मी उठत असते. तर ते सकाळचं रुटीन असतं. सकाळी तर मग फक्त मुलांच्या शाळेत जाण्याची तयारी, मग त्यांचा टिफिन वगैरे हे सगळी कामं असतात. तर चला बघून घेऊया पुढची कामं कशी काय होतात, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पलक आलेली आहे परत. फोन विसरली होती वाटतं. फोन विसरली होती घरी, ती आली घ्यायला, गेली. तर चला बघूया पुढची कामं काय काय करायची आहेत ते. आता कपडे वगैरे धुवून घेतले, कारण पाणीचा खूप प्रॉब्लेम आहे आमच्या इथे, तर तो सॉल्व करायचा होता. तर चला बघून घेऊया. तर ते आली होती तर बघायला गेली मी पलक काय ते. गेली ती कॉलेजमध्ये, फोन वगैरे विसरली होती, तीच आधी घेऊन गेली. तर चला बघूया पुढची काय काय कामं होतात, सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर चला बघूया. आता बघा, इथे झाडांना पाणी वगैरे टाकून घेते मी. म्हटलं झाडांना पाणी वगैरे टाकूया. कपडे वगैरे धुतली गेली, बाकीची कामं झालेली आहेत. झाडू तर पलकने आज मारला, आज कॉलेजला लेट गेली ती, तर त्यामुळे. तर चला झाडांना पाणी वगैरे घालते. आता उन्हाळा वगैरे आहे, काही जास्त वगैरे झाडं नाही आहे, थोडीफार आहेत, कारण ठेवायला वगैरे जागा नाही, त्याच्यामुळे मग मी जास्त वगैरे झाडं लावायचं हे नाही करत. पण आता उन्हाळा आहे, तुमच्याकडे एक झाड असेल, 2 असेल, मग खूप असतील, तर नक्की उन्हाळ्यात आता 2ही टाईम त्याला पाणी टाका. झाडांना भरपूर असं पाणी टाकायचं आणि छान त्यांना अशी वरून अंघोळ घालायची. झाडांच्या वरसुद्धा पाणी टाकायचं, कारण खूप ऊन पडायला लागलेलं आहे, खूप गरमी होते, झाडांनाही गरमी होते. तर पाणी वगैरे टाकलं तर अगदी झाडं अशी छान फ्रेश राहतात आणि तुमची गॅलरीसुद्धा अगदी छान आणि फ्रेश वाटेल तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीने
तर इतकं ऊन पडताना तर अशा पद्धतीने मी झाडांना पूर्ण अंघोळ घालून घेते. म्हणजे झाडांच्या वरूनसुद्धा आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर अगदी अशा पद्धतीने पाणी वगैरे टाकलं ना तर झाडं अगदी छान आणि टवटवीत आणि ग्रीन कलर त्यांचा कायम असतो. तर अशा पद्धतीनेच उन्हाळ्यात त्यांची अंघोळ घातली गेली पाहिजे पाण्याने आणि छान असं काठीने त्याला मातीला भुसभुशीत करून घ्यायचं. म्हणजे पाणी अगदी छान खोलपर्यंत त्यांच्या मुळापर्यंत जातं. तर मी तर उन्हाळ्यात इतकं करत असते. इतके झाडं आहे माझ्याकडे. तर हे बघा, या पद्धतीने झाडांना पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे. आणि इथे हे मनी प्लांट आहे आणि हे मनी प्लांट इथे छोटे छोटे याचे लीफ आहे. पण ह्या साईडला थोडीशी याचं तोडून लावलं होतं ना, बघा किती मोठे मोठे लीफ झाले याचे. आणि हे सुद्धा मोगऱ्याचं आहे. इथे पत्थर चटा याला म्हणतात ते झाड आहे. हे बघा औषधी. इथे हे गोकुर्णीचं वगैरे आहे. आणि छान पाणी टाकलं ना तर बघा किती छान असे झालेले आहेत झाडं. तर हे हळदीचं झाड आहे. याला सुद्धा पाणी दिलेलं आहे. खूप मोठं झालं होतं त्याआधी. दुसरं पण होतं ते सुकलंय. आणि हे जास्वंदाचं सुकलंय. मीच त्याला काही जास्त लक्ष वगैरे नाही दिलं. आणि हे गोकुर्णीचं आहे आपलं, ते सुद्धा सुकलं. आता छान त्याला नवीन येईल आता खालून सुद्धा. तर सगळ्या शेंगा वगैरे आलेल्या आहेत ना, ते बी मी आता इथे टाकून देणार आहे. म्हणजे नवीन झाडे तर येतील. तर अशा पद्धतीने मी पाणी वगैरे टाकत असते. आणि हे बघा, आमच्या आंब्याच्या झाडाचे पानंही कमी झाले आहेत. तर अशा पद्धतीने पाणी द्यायचं झाडांना दोघीही टाईम. तर बघितलंच तुम्ही, अशा पद्धतीने आता सकाळी पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे मी. तर चला पुढची काय काय कामं होती तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पूर्ण बघा. पाणी वगैरे टाकलं गेलं, कपडे वगैरे झाली, सगळे कामं झालेली आहेत. आता मी इथे केस वगैरे विंचरून घेते म्हटलं सगळी कामं झाल्यावर, कारण पाणी चालू असतं तोपर्यंत सगळी कामं ॲडजस्ट करावी लागतात. तर या पद्धतीने मी पाणी वगैरे चालू असतं नळाचं तोपर्यंत हे सगळं ॲडजस्ट करत असते अशा पद्धतीने. तर म्हणजे कामं आपली सगळे टायमावर होतात. तर आपण पाणी चाललं पाणी जातं म्हणून पाणी असतं तोपर्यंत सकाळची सगळी कामं वगैरे होऊन जातात. मग रेडी वगैरे झाली, मग थोडंसं 5-1 मिनटं इकडे तिकडे बसली, मग सगळं प्रिपरेशन वगैरे केली. त्यालासुद्धा 1-1.5 तास तो कुठे जातो कळतच नाही. तर आता इथे भाजीची कढई ठेवून घेतलेली आहे. फ्लावर आणि मटरची भाजी बनवणार आहे मी आज इथे. तर तेल टाकून घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आधी इथे जिरं वगैरे टाकून घेतलं. मग मटर वगैरे टाकून घेतलेले आहेत. त्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. मटर अगदी म्हणजे हे करून घ्यायचे, कारण फ्रेश असतं ना आणि थोडेसे पक्के होते ते, म्हणजे जाड होते. तर म्हटलं थोडंसं त्याला अगदी पाणी टाकून थोडेसे शिजू द्यावेत. मग त्या पद्धतीने होऊ दिले. त्याच्यानंतर फ्लावर इथे स्वच्छ असा धुवून घेतला आहे 2-3 पाण्याने. त्याच्यानंतर तोही फ्लावर इथे टाकून घेतला. आणि साईड बाय साईड मी इथे चपातीसुद्धा करत आहे, म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर स्वयंपाक होईल आपला. तर अशा पद्धतीने स्वयंपाक करत असते. नंतर हळद टाकून घेतली, थोडीशी धणा पावडर वगैरे टाकून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार. तर अशा पद्धतीने मी इथे फ्लावर आणि मटरची भाजी बनवत असते. आमच्याकडे हिरवी मिरचीच खाता. हिरवी मिरची आधी तेलातच टाकून द्यायची. तर असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. अगदी छान लागते हिरवी मिरचीची भाजी जर बनवली ना फ्लावर आणि मटरची, तर खूप छान लागते. आता मटर भेटणं कमी झालेलं आहे, थोडेफार आता भेटत आहे ते अजून, पण आता उन्हाळ्यात आला तर आता मटरचं सीझनही संपत आलेलं आहे. तर अशा पद्धतीने फ्लावर आणि मटर झाकून दिले. आणि वर झाकून ठेवल्यानंतर त्याच्यावरून आपल्याला पाणी टाकायचं आहे, म्हणजे घालून अगदी छान असं वाफेवर ते शिजून जातं. ताटाच्या वरून पाणी टाकायचं आणि झाकायचं आणि मीडियम फ्लेम करायची, म्हणजे फ्लावर आणि मटर अगदी छान पद्धतीने शिजून जातात ते. आणि पाणी होत नाही. छान अशी सुकी भाजी वगैरे बनवायची आहे. तर मी या पद्धतीनेच बनवत असते. त्याच्यामध्ये टमाटर वगैरे टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता मी किचन ओटा वगैरे साफ करून घेतला, कारण चपाती वगैरे बनवून झालेली आहे माझी. तर फोनचा कॅमेरा बघा, तो थोडासा मध्ये मध्ये लाईट काय माहिती असं पूर्ण ब्लॅक होऊन जातं. तर त्याच्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं. मग थोडंसं इथे मॅगी मसाला टाकलेला आहे, तुम्हीसुद्धा टाकून बघा. खूप आता सगळं झालेलं आहे. आता जेवणाची तयारी वगैरे करते. तुम्ही सकाळपासून तर ते सगळं असं रुटीन असतं माझं सकाळचं.
तर त्याच्यानंतर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की मी मेळ्यामध्ये काय काय घेतलेलं आहे. तर सगळ्यात जास्त उत्सुकता असते की मेळ्यात काय काय घेतलं आणि आपल्या लेडीजला तर जास्तच असते. तर चला मी तुम्हाला दाखवत आहे आणि हा जो सगळा सामान आहे तर हा मी मेळ्यामध्ये सगळं घेतलेलं आहे, हे तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे. तर हे बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते, इथे बॅग घेतलेली आहे. ही स्कूल बॅग घेतलेली आहे. तर ही पलकसाठी घेतलेली आहे, म्हणजे तिच्याकडे ऑलरेडी आहे पण तिला हवी होती म्हणून मी ही घेतली. तर छान अशी स्वस्त भेटली, मग तिला आवडली पण आणि घ्यायचीच होती. कारण आपण किती महाग बॅग घेतल्या ना तर त्याच्यात चेनच खराब होता. तर 2-3 वेळा चेन वगैरे चेंज झाली होती, पण मग आवडली तिला, तर मग ही बॅग अशी घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. तर ही तरी पडलेली आहे 250 रुपयाची. ही बघा, तुम्हाला दाखवते मी. हे पिलो घेतलेले आहेत. हे बघा, व्हाईट आहे आणि फायबरचे असतात, जे आपलं टेडी बिअर वगैरे मध्ये जे कॉटन असतं ना तर तेच फायबर याच्यामध्ये असतं. वॉशेबल आहे आणि खूप छान आहे, सॉफ्ट आहे एकदम. तर ह्या सुद्धा घेतल्या. तर कालीतल्या आमच्या 2 मेळे भरलेले आहेत, मी तुम्हाला आधीच म्हटले. इथे जवळच एक आहे आणि एक तिकडे. हा जो जवळचा आहे तिकडूनच मी हा घेतलेले आहेत. 100 रुपयाची एक आहे ही. तर अगदी छान आहे. तर ह्या 2 घेतल्या आहेत. आता कितीही पिलो काही असलं तर आपल्याला कमीच पडतं उशा. तर कोणी आलं गेलं आणि घरातल्या तर आहेच तशा, पण तरीसुद्धा मग अजून घेतलेल्या आहेत. तर ह्या घेतल्या आहेत. त्याच्यानंतर मग आपल्या घरातलं मग छान एक आपल्याला डायरेक्ट घालण्यासाठी, म्हणजे बटन नसलेलं आणि स्ट्रेचेबल असं ब्लाऊज मला भेटलं. तर मी घेतलेला आहे, एक घेतलेला आहे फक्त. म्हटलं आधी ट्राय करावं. तर खूप छान आहे. हे बघा, आणि मेळा म्हणजे असं साधा नसतो, छान मेळा येतो, त्याच्यात सगळ्या वस्तू आपल्याला भेटून जातात जे शॉपिंगमध्ये आपण घेतो. तर त्याच्यासाठीच हे बघा. तर अगदी छान आहे आणि आपल्या याच्याप्रमाणे साईजप्रमाणे तुम्ही स्ट्रेचेबल असतं ते आपल्याला प्रत्येकाला होऊन जातं. तशी साईज पण होती तिथे, एक्सेल पण होतं आणि डबल एक्सेल पण होत्या, एल साईज होती. तर हे मी एक घेतलेलं आहे. म्हटलं आधी ट्राय करूया, मग नंतर आपल्याला घेता येतं. मग तर पोळपाट वगैरे घेतलेला आहे. मागच्या वर्षी मी घेतलं होतं मेळ्यामध्ये, पण त्याच्यात असं थोडंसं कट झालेलं आहे त्याला, ते लाकूड खराब होतं मला वाटतं. तर हे अगदी चांगल्या लाकडाचं आहे आणि खूप छान पण आहे. हे बघा, थोडंसं मोठं पण आहे. आणि मी जे आता यूज करते ना ते लहानपणापासून मी मम्मीकडे असताना ते यूज करत होती, तर ते मला आवडतं. त्याचा पाय तुटलेला आहे एक, तरीसुद्धा मी तो सोडत नाही, तर त्याच्यावरच चपाती बनवते. कारण एक हाताला सवय पडलेली असते ना की ह्या पोळपाटावर अगदी छान आपली चपाती येणार आहे, तर त्या पद्धतीने. पण मी हे घेतलं आहे, म्हटलं चला एक घेऊया. घेतलं होतं मागच्या वेळेस, ते जरा खराब निघालं. मग हे घेतलं एक पोळपाट. नंतर हे मैदा गाळण्यासाठी गाळणी घेतलेली आहे. हे एक रुमाल घेतलेला आहे. आणि हे असं आपल्याला भाजी वगैरे निवडायची असेल, थोडीफार असेल, किंवा मग लसूण वगैरे आपण घेऊन हॉलमध्ये बसतो वगैरे जर उडतं, त्याच्यासाठी मी हे एक टोपली वगैरे घेतलेली आहे. आणि ह्या 2 बॉटल घेतलेल्या आहेत काचीच्या. तसं तर छोटे छोटे आहेत मसाल्यासाठी, पण म्हटलं छान दिसतो यांचा आकार ना, तर 2च घेतलेल्या आहेत मी. कारण ठेवण्यासाठी जास्त आपल्याला व्यवस्थित असं ऑर्गनायझर काही आहे नाही, तर त्याच्यासाठी मी काही जास्त घेतलेलं नाही आहे. म्हटलं आहे तसं, पण मग ह्या 2 घेतल्या मी. काही आपण याच्याला अख्खे मसाले वगैरे ठेवू शकतो. बॉटल अगदी स्वस्त होत्या. हर एक मालचे जे तिथे त्याच्यामध्ये सेल लागतो 20-20 रुपयाला, तर त्याच याच्यामध्ये होत्या. तर ह्या 2 घेतल्या मी. आणि ही टोपलीसुद्धा त्याच्यातूनच घेतली होती. हात रुमाल आहेत. हे बघा, आपले जे असतात छोट्या मोठ्या वस्तू ते आता आपण घेतच असतो प्रत्येकजण. त्याच्यानंतर मग डेली यूजसाठी पर्स घेतलेली आहे. तर हे बघा, ही पर्स घेतलेली आहे. तर माझी होती, पण ती जरा फाटलं होतं आणि त्याची चेनही खराब झाली. आणि हात टाकला ना आपण पैसे वगैरे घेण्यासाठी, ते थोडं लहान त्याचं हे जे चेन होती ना भाग, हा तोंड पूर्ण त्याचं लहान होतं. तर असं काढता नाही यायचं लवकर. तर म्हटलं मला हवीच होती एक अगदी कम्फर्टेबल, की आपण फटक्यात असं काढू शकू काही वस्तू. तर डेली यूजसाठी मी ही घेतलेली आहे. तर हे कपडे धुण्यासाठी थापी घेतलेली आहे. हे बघा, थोडी जडच आहे ही, पण शीसमची आहे, जड लाकडाची आहे ही. शीसमचं चांगलं आहे असं म्हणतात, मग ही घेतलेली आहे. हे बघा, माझी खूप वर्ष झाले, म्हणजे जवळजवळ इथे आली तेव्हा फर्स्ट टाईम मी घेतली होती.
14 ते 15 वर्ष झाले मी होती ती, तर तुटली ती आता पूर्ण कामातून गेलेली आहे. तर ही घेतली आणि एक वेलन घेतलेलं आहे. हे बघा, हे वेलन घेतलंय चपात्या लाटायला. तसे पुष्कळ आहेत माझ्याकडे, पण म्हटलं सिसमचं एक घेऊया, महाग भेटतं हे. हे एक 100 रुपयाचं आहे. हे बघा. त्याच्यानंतर मग आपल्या लेडीजच्या वस्तू जे आपल्याला हवं असतं तसं तर आहेत तर बाकीच्या वस्तू माझ्याकडे, पण मी हे फुलं वगैरे घेतले लावण्यासाठी. याला पिन आहे अशी, तर आपण इझी लावू शकतो हे केसांमध्ये. टच पिन आहे अशी. तर मला रोज खूप आवडतात, तर मी अशा पद्धतीने हे 3 कलरचे घेतलेले आहेत. अशी एअरिंग घेतलेली आहे. हे बघ, अगदी छान भेटले हे. 100 रुपयाला तर भेटतातच आजकाल, तर 100 रुपयाचे आहे. हे बघा, तर मला आवडली ही. मल्टी कलर आहे म्हणून कोणत्याही याच्यावर आपल्याला सूट होऊ शकते आणि अशाच मोठे मोठे छान दिसतात. आणि एअरिंग म्हटलं म्हणजे माझा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मला खूप आवडतात एअरिंग घालायला आणि खूप वेगळ्या वेगळ्या मल्टी पूर्ण घालायला आवडतं मला. तर हे एकच घेतलेलं आहे. तसं तर बाकी काही छोट्या मोठ्या आहेत माझ्याकडे, तर त्या मला आवडल्या नाही. तर एकच जे आवडलं तर ते मी घेतलेलं आहे. आणि एक लिपस्टिक घेतलेली आहे. तर असा कलर मला हवा आता, खूप दिवसापासून भेटत नव्हता, डार्क असा मरून कलरचा. लिपस्टिक एअरिंग हे मला प्रचंड आवडतं लावायला. हे बघा, छान आहे लिपस्टिकसुद्धा. कॉस्मेटिक वगैरे सगळं भेटतं मेळ्यामध्ये. शॉपिंगवालेच तिथे दुकानी आपले स्टॉल लावत असतात सगळेजण. तर 100 रुपयाला आहे. 100 रुपयालाच कोणतेही कॉस्मेटिक घ्या 100ला असं होतं. तर ते मी घेतलेलं आहे. एक लिपस्टिक घेतली आणि ही छान अशी एअरिंग घेतलेली आहे, झुमका. त्याच्यानंतर हा नाईट लॅम्प आहे. हे सुद्धा आता निघालेले आहेत, तर हे सुद्धा होते मेळ्यात, तर ते घेतलेलं आहे एक. अशा पद्धतीने हे दिसतं लावलेलं जे आहे ना, तर अगदी पुष्कळ कलरमध्ये होतं आणि खूप छान दिसतं रात्रीचं. तर वेगवेगळ्या थोड्या डिझाईनमध्ये पण होतं. तर अशा पद्धतीने मेळ्यामध्ये सगळं सामान मी घेतलेलं आहे. कढई वगैरे पण बघितली होती, पण जास्तच महाग सांगत होते, तर मग ती कॅन्सल केली होती. तर हे बघा, या पद्धतीने सगळं आणलेलं आहे. जास्त काही घेतलं नाही, पण तरी की आता महाग झालेलं आहे ना, तर म्हणून घ्यावंसं तर आपल्याला भरपूर वाटतं, पण मेळ्यात फिरायलासुद्धा तितकीच मजा येते. तर ही सगळी माझी आजची शॉपिंग होती. आणि घरात छान असे हे सगळे नवीन मेंबर आलेले आहेत आमच्या घरामध्ये आज. तर तुम्हाला ही शॉपिंग कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला आजचा जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.